हिंगोली के रुकने पार्लियामेंट हेमंत पाटिल ने पार्टी कारकुनों के एक इजलास में अशोक चौहान से नाराजगी का इजहार किया। ग्राम पंचायत इंतखाबात के जिम्मन में मुनक्किदा शिवसेना के कारकुनों के इजलास में इन्होंने अशोक चौहान को तनकीद का निशाना बनाया। इस इजलास में रियासती वजीर बराए जंगलात संजय राठौड़ भी मौजूद थे। इस मौके पर हेमंत पाटिल ने नांदेड़ के निगरान वजीर अशोक चौहान और हिंगोली की निगरान वजीर वर्षा गायकवाड़ पर शिवसेना कारकुनों के साथ जानिबदारी का इल्जाम लगाया। इन्होंने कहा कि ये दोनों निगरान वजीर शिवसैनिकों के कामों को नजरअंदाज कर रहे हैं। इन्होंने नांदेड़ या हिंगोली के निगरान वजीर शिवसेना के एमएलए को बनाने की मांग की। वहीं रियासती वजीर संजय राठौड़ ने ग्राम पंचायत में बीजेपी से इंतखाबी इत्तेहाद को मुस्तरद कर दिया। इन्होंने कहा कि जहां शिवसेना की ताकत है वहां शिवसेना खुद अपने बलबूते पर इंतखाबात लड़ेगी और कहीं जरूरी हो तब महाविकास आघाड़ी के साथ मैदान में रहेगी। खरं म्हणजे 25 वर्षानंतर शिवसेना आणि महाआघाडीचं सरकार आलेलं आहे। हे सरकार आल्यानंतर शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। परंतु महाआघाडीचं सरकार चालत असताना हिंगोली आणि नांदेड हे दोन्ही जिल्हे काँग्रेसचे इथे पालकमंत्री आहेत आणि दुर्दैवानं ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने कामं होताना दिसत नाही। शिवसैनिकांची मागणी आहे आणि माझीही मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे। आजच आमचे पालक संपर्क मंत्री वनमंत्री माननीय संजूभाऊ राठोड आलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मागणी केली की दोन्हीपैकी एका जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा हा पालकमंत्री जर असेल तर निश्चित शिवसैनिकांची कामं होण्यासाठी समित्या वाटपाचा विषय आहे, अनेक कामं आहेत, डीपीडीसीचा वाटपाचा विषय आहे, तरी कामं होण्यासाठी मदत होईल आणि निश्चितच संजूभाऊ राठोड आमची ही मागणी माननीय उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवतील अशी आमची आशा आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेनेचे जे काही मंत्री आम्ही आहोत त्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना प्रशासकीय शासनस्तरीयावर कामं करण्यासाठी संपर्क मंत्री म्हणून जाहीर केलेला आहे। माझ्याकडे सुद्धा नांदेड जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि आज माझा पहिला दौरा होता या ठिकाणी नांदेडला। मी शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये आज मेळाव्यामध्ये बोललो की खऱ्या अर्थानं खालच्या निवडणुका ह्या आमच्या शिवसैनिकांच्या असतात। मग आता ग्रामपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत, थोड्या दिवसानं पंचायत समितीच्या लागणार आहेत, जिल्हा परिषदेच्या लागणार आहेत, तर ह्या निवडणुकीमध्ये आपण सक्रिय व्हा, या निवडणुकीमध्ये जोमाने भाग घ्या अशा पद्धतीचं मी आवाहन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आज आघाडीचं सरकार आहे आणि म्हणून ज्या पक्षांनी फसवलं, जे पक्ष अनेक दिवसापासून नौटंकी करत आहे त्या पक्षासोबत जायचं नाही हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा निरोपसुद्धा दिला की तुम्हाला एक तर स्वबळावर लढा आणि शक्य नसेल तर आघाडीमधले 2 पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन लढा, अशा पद्धतीचं आवाहन मी कार्यकर्त्यांना केलेलं आहे।